5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तरीही कोणाला काही शंका असेल त्यांनी दिल्लीला जावं, मंत्री महाजनांचं वक्तव्य। ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी त्यावर बोलू नये, मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका। राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वांना न्याय देणारा, सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांना सभागृहात उत्तर देतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचं वक्तव्य। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पक्षपातीपणा करतात, काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंचा आरोप। भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। मुंबईत महिला दिनानिमित्त साडी वॉकथॉन, भाजप महिला मोर्चातर्फे तिच्या पावलात शक्ती 2026चं आयोजन। महादेव मुंडेंच्या हत्येच्या तपास प्रकरणी खोटी माहिती पसरवल्यास होणार कारवाई, बीडच्या विशेष तपास पथक कारवाई करणार। अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळत नाही, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची अर्थसंकल्पावर टीका। बंजारा समाजाने काढलेल्या 55 मोर्चाचं फलित आम्हाला मिळावं, आरक्षण कृती समिती सदस्य संतोष पवारांचं वक्तव्य। जुन्नरमधील माणिकडोहमधील 20 बिबट्यांचं गुजरातच्या वनतारा केंद्रात स्थलांतर, मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना। सिंधुदुर्गमध्ये मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्यानं युवकाची आत्महत्या, वाढदिवसाच्या दिवशीच घरात गळफास घेत संपवलं जीवन। पंतप्रधान मोदींनी संरक्षण क्षेत्राला बळ दिलंय, संरक्षण क्षेत्रात आपली आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वर्ध्याचे खासदार अमर काळेंची राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका, अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी असल्याचा आरोप। कोणीही आलं तरी बाबासाहेबांचं संविधान बदलू शकणार नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य। कल्याणमध्ये गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला, चोरटे सीसीटीव्हीत चित्रित। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।